या आपल्या परिराणीला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात. आपले मनापासून स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. मी पर्वत कुटुंबियांतर्फे आपणा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचं तुम्हाला थोडक्यात स्वरूप सांगते. आपल्या या बालकाचा आजचा हा नामकरण सोहळा अर्थात तिचं बारसं अतिशय सुंदर कल्पकतेने तिच्या आजी आजोबांनी, तिच्या आई वडिलांनी, मामा मावशांनी तिचं नामकरण करायचं ठरवलेलं आहे. आणि तोच हा अतिशय सुंदर, अतिशय हृद्य असा सोहळा आहे. या बालकाला माहित पण नाहीये की आज आपला हा सोहळा आहे, पण तरी देखील ती टुकू सगळ्यांच्याकडे बघती आहे. आणि आपल्या सोहळ्यासाठी आपण उत्सवमूर्ती आहोत. म्हणून आज नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये काही ज्यावेळेला ती हे सगळे व्हिडिओज आणि हे सगळं पाहणार आहे त्यावेळेला तिला नक्कीच समाधान वाटणार आहे, नक्कीच कौतुक वाटणार आहे. आणि आई वडिलांना, आजी आजोबांना ती थँक्स सुद्धा म्हणणार आहे. या ठिकाणी मला सांगायला खूप समाधान वाटते. अरे वा, किती छान. बाईच्या जन्माला आलेली आहे आणि आपल्या भाल प्रदेशावरती कुंकुम तिलक रेखण्याचं भाग्य या छोट्या परिराणीला आज लाभलेलं आहे. तिची आत्या तिच्या हर्षा तिच्या आई वडिलांच्या सगळ्यांच्या भाल प्रदेशावरती कुंकुम तिलक लावती आहे. आपल्या सगळ्यांच्या समवेत याची वेळा आपण सगळेजण त्या प्रसंगाचे साक्षीदार आहात. या माता पित्यांचं नाव आहे गौरव आणि पल्लवी. खरंच पर्वत घराण्याची पताका उंचावरती नेण्याचं काम, गौरवान्वित करण्याचं काम या गौरवनी केलेलं आहे. आणि त्याला अतिशय सुरेख साथ दिलेली आहे आपल्या पल्लवीने. त्या दोघांनीही या पर्वत कुटुंबियांच्या, आजी आजोबांच्या आणि सगळ्या माता भगिनींच्या, मावश्या, काकू असे सगळ्यांच्या मांडीवरती एक छोटी परिराणी खेळायला आणलेली आहे. खर तर आई वडिलांचं भाग्य हेच असतं, म्हणजे आजी आजोबांचं भाग्य हेच असतं की दुधापेक्षा दुधावरच्या साईला जपण्यात त्यांना अतिशय कौतुक वाटत असतं. आणि ते भाग्य या दोघाही माता पित्यांनी आपल्या आई वडिलांना आणि दुसरी म्हणजे तिच्याकडच्या आई वडिलांना, माहेरच्या आई वडिलांना हे भाग्य आज दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगत होते की आज या ठिकाणी मला अतिशय